जातीचं उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिशकालीन फोडा आणि झोडा ही नीती आहे. ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे भारतीयांच्यात आपापसात भांडणे लावली आणि आपला राज्यकारभार केला, तसाच प्रकार आता सुद्धा सुरू आहे. पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू आहे, असं मत दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त SC/ST उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यानात कराडे बोलत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं मिरजेतील खतीब हॉल या ठिकाणी जाहीर व्याख्यानाचा विधायक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर जगताप हे होते. यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. एकता आणि समता निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण देण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आलं नव्हतं. मात्र क्रीमी लेअर सारखी अट घालून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असं सांगून डॉक्टर जगन कराडे पुढे म्हणाले, फक्त राजकीय आरक्षणाची मुदत 10 वर्षाची आहे. मात्र शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाबाबत कोणतीही मुदत घटनेत नमूद नाही. तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं गैरसमज समाजामध्ये पसरवला जात आहे, असंही डॉक्टर जगन कराडे यांनी सांगितलंय. जातीयवादाची आग तुमच्या घरापर्यंत यायची वाट बघू नका. त्या अगोदरच चळवळ उभी करा. प्रत्येक घरातून परिवर्तनाची सुरुवात होणं गरजेचं आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या आणि भीमकन्या दिव्या शिंदे यांनी व्यक्त केले. हक्क मागून मिळत नसतील तर हक्क हिसकावून घ्यायला पाहिजे, असं सांगून दिव्या शिंदे पुढे म्हणाले, शोषण करणाऱ्याला ज्या त्या वेळीच ठेचणं गरजेचं असतं. परिवर्तनाची नवी लाट निर्माण करा आणि आंबेडकरवादी नवा भारत निर्माण झाला आहे, असा संदेश द्या, असंही दिव्या शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, किरण कांबळे, हरून खतीब, जयलाब शेख, गौस मुलानी, ॲडव्होकेट शेख, ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजुर्ग, भास्कर जगताप, अभिजित आठवले, अविनाश जकाते, डॉक्टर रवींद्र कुमार गवई, बजरंग शिंदे, सूर्यकांत कुकडे, MA शेख, धोंडीराम बनसोडे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, राम कांबळे, प्रमोद कांबळे, संजय कांबळे, नंदकुमार कांबळे, मिठू माने, सागर दरबारे, शाणूर पानवाले, सचिन कांबळे, विजय बल्लारी, दीपक शिंदे, रिंकू कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण हे वर्गीकरण जर करायचं जर असेल तर आपली एकी फोडायची. असा एक पहिला भारतामध्ये, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, भारतामध्ये 150 वर्ष परकीयांनी राज्य केलेलं आहे. 150 वर्ष. ब्रिटिशांचा काळ जर बघितला तर 150 वर्ष इथं राहिले. कोणत्या गोष्टीवर? फक्त त्यांनी एक सांगितलं, फोडा आणि जोडा. फोडा म्हणजे ते त्यांच्यात भांडणं करत राहतील आणि भांडणं झाली की आपली खुर्ची शाबो. अशा अर्थानं ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. तीच नीती स्वातंत्र्यानंतरही आज तागायत वापरली जाते आहे. जातींच्या मध्ये फोडायचं, त्यांच्यात भांडणं लावायची आणि आपण मस्तपैकी खेळ बघायचा. तुम्हाला तसा आनंद. आता सगळे पक्ष फोडून झाले, कार्यकर्ते फोडून झाले. आता काय फोडायचं तर जाती फोडायचं. अशा अर्थानं मला दिसतंय की आता याकडं आलेला आहे. अनुसूचित जाती या 4 वर्गामध्ये वर्गीकरण करायचं. आज आपल्या समाजामध्ये खूप कमी असे नेते जे बाबासाहेबांच्या नावासाठी कुर्बान होण्यासाठी तयार आहेत आणि खूप असे नेते जे पदाचा वापर करतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही, किंवा जर समाजावरती अत्याचार आणि अन्याय होईल तर ती खुर्ची सोडायची ताकद ठेवतात. कुणी माईचा लाल पाहिला नाही झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते. आणि की प्रत्येक घरातून सुरुवात झाली पाहिजे आणि ती सुरुवात परिवर्तनाची झाली पाहिजे. माझ्या घरात मी सुरुवात केली. माझ्या घरात माझ्या आई वडिलांनी सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी सांगण्यासाठी. आजही आपल्या समाजाला नाही माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, पण आजही माझ्यासारख्या मुलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे हे जर सांगायची वेळ आली, माझ्या अंगावरती काटा आणि डोळ्यात पाणी येते, कारण मला माहित होतं आज ते आहेत म्हणून मी या स्टेजवरती बोलू शकते. आज ते आहेत म्हणून मी
बापांना, आता खरंच चळवळ करण्याची गरज आहे. तुमच्या घरापर्यंत आग येईल याची वाट बघत बसू नका, कारण ती आग जर लागली तर तिला विझवता नाकी नऊ येतील. त्यामुळे जेव्हा चौकात आग लागली ना, तिथंच ठेचा, तिथंच विझवा. एखाद्याची नांगी तिथल्या तिथं ठेचा, म्हणजे तुमच्या घरापर्यंत येणार नाही. नसं